तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्क्रीनकास्ट लाईव्ह मी कसे ठेवतो ते. भरपूर जणांचा प्रश्न होता कमेंट्समध्ये लाईव्हमध्ये. तर तुम्हाला दाखवतो. पिक्सा लॅबवरती मी एक पोस्टर बनवतो आधी. तो कसा बनवतो तो तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता पिक्सा लॅब ओपन केलेलं आहे. न्यू टेक्स्टमध्ये मी गुगलवरून एखादी पोस्ट घेतो किंवा काही काही पण घेतो. तर आता सिलेंडरचा विषय चालू आहे ट्रेंडिंगमध्ये. तर सिलेंडरची सध्याची स्थिती शहरामध्ये काय आहे ते मी कॉपी केलं होतं. ते इथं पेस्ट केलं आणि पेस्ट केल्यानंतर थोडंसं एडिट केलं. तुम्ही बघू शकता काय काय मी डिलीट करतो आहे. तर क्लॅरिटी दिसते का नाही मला माहीत नाही. आणि ह्याच प्रॉब्लेममुळे मी जास्त व्हिडिओ बनवत नव्हतो, लॉंग व्हिडिओ. पण भरपूर जणांचं मला कमेंट येत होत्या लॉंग व्हिडिओ बनवा स्क्रीनकास्टवरती. तर थोडंफार एडिट करायचं आपण, कारण ही इमेज हे सगळं आपलं झालं पाहिजे आणि यूट्यूबला पण दिसलं पाहिजे की एफर्ट आहे यांच्या कामामध्ये, या व्हिडिओमध्ये, इमेजमध्ये. तर थोडी स्पेस दिली. आता आपण ह्याचा साईजमध्ये हे घेऊया, पोस्टरमध्ये साईजमध्ये करून घेऊया. हे आपलं पिक्सा लॅब कसं वापरायचं त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवेन मी, जर तुमची कमेंट आली तर. हे आता मी थोडे दिवस वापरतो आहे म्हणून मला इझी वाटते, पण नवीन माणसांना थोडं ते कठीण जाईल सुरुवातीला. मलासुद्धा कठीण जात होतं. तर हे साईजमध्ये मी घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. कारण हे पोस्टर आपल्या स्क्रीनकास्टवरती दिसणार आहे, त्यामुळे पूर्ण दिसावं म्हणून परत बोल्ड केलं आहे मी थोडं साईजला. कलर देऊया आता आपण. कलर बॅकग्राऊंडला हा चांगला दिसतो आहे की हा 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 छान दिसतो आहे, तर हा कलर देऊया. ते व्हिडिओ स्किप करू नका, तुम्हाला पूर्ण समजेल की आपण पिक्सा लॅबवरती कशी इमेज बनवतो. तुम्ही कोणतंही बनवू शकता. हे आता ट्रेंडिंगमध्ये. आणि तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ दाखवतो की कसे स्क्रीनकास्टमध्ये व्ह्यूज येतात ते सुद्धा. तर आता टायटलवरती थोडा हेडलाईन मी टाकतो आहे. तुम्हाला दिसते का नाही मला माहिती नाही, पण नंतर शेवटच्या ह्याच्यामध्ये दिसेलच तुम्हाला. मला एवढी प्रॉपर एडिटिंग येत नाही, पण माझा प्रयत्न चालू आहे. तर बघू शकता आता मी टायटल बनवतो आहे. तर माझं सांगण्याचा एकच उद्देश आहे तुम्हाला की स्क्रीनकास्टसाठी मी ह्याच्या आधी पण एक व्हिडिओ बनवलेला आहे, फायदे तोटे नुकसान. आता मी टायटल टाकतो आहे तोपर्यंत तुम्हाला मी थोडक्यात माहिती देतो की संध्याकाळी रात्रीची जेव्हा तुम्ही मोबाईल, तुमच्या गरज नसेल तुम्हाला मोबाईलची, त्यावेळेस स्क्रीनकास्ट घेतलेला कधी पण बेटर आहे. कारण स्क्रीनकास्टवर घेता असताना आपली पूर्ण स्क्रीन ही यूट्यूबमध्ये जे लाईव्हला असतात त्यांना सगळ्यांना दिसते. त्यासाठी आपल्याला मोबाईलची गरज नसताना आपण लाईव्ह घ्यावा. म्हणजे माझं म्हणणं आहे की रात्री 10:30-11 नंतर. तर आपण आता बघा टायटल बनवलेलं आहे, तर टायटलला ते रिअरेंज करतो आहे आपण वरती. आणि दुसरं असं ऑप्शन, भरपूर जण विचारत होते की काय कसं सेटिंग काय असते, तर ती सेटिंगसुद्धा आता दाखवणार आहे आपण. आणि महिलांसाठी तर हे बेस्ट ऑप्शन आहे, कारण फेक आय डी येतात, चुकीच्या कमेंट करतात. ह्याच्यामध्ये आपल्याला कमेंटसुद्धा दिसत नाहीत, दुसऱ्या मोबाईलचा यूज करावा लागतो. आणि एक दुसरा ऑप्शन आहे की कंटिन्यू आपल्या प्रोफाईल फोटोवरती जर आपण प्रेस करत राहिलो तर ते सुद्धा दिसतं, कमेंट पण दिसतात. आता सध्या असं आहे की माझ्यामध्ये सेटिंग अशी झाली आहे की मला फक्त इंग्लिश कमेंटच येतात. त्यामुळे मी पण त्याबद्दल थोडंसं अभ्यास करून त्या एक व्हिडिओ बनवणार आहे की मराठीत कमेंट कशा येतील ते. कारण स्क्रीनकास्टला तो ऑप्शन येत नाही आहे. जसं आपण फेस लाईव्हला ऑप्शन येतो खाली ट्रान्सलेट बंद करायचा, तसं स्क्रीनकास्टला तसं ऑप्शन येत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आयफोनमध्ये स्क्रीनकास्ट ऑप्शनच येत नाही आहे. भरपूर माझे यूट्यूबर मित्र आहेत ते सांगतात की आम्हाला येत नाही. नंतर कळतं की त्यांचा आयफोन आहे म्हणून. तर आता आपण टायटलला कलर देऊया. जास्त हायलाईट कलर द्यायचे, कारण उठून दिसलं पाहिजे. कारण स्क्रोलिंग करताना आपण बघतोच, आत्ता सध्या हे ट्रेंडिंग विषय चालू आहे. ह्याच्यानंतर आपण एखाद्या मित्रांच्या लाईव्हवरून स्वाईप केलं की एक स्क्रीनकास्ट लाईव्ह दिसणारच. आता यूट्यूबचे रोज नवीन नवीन रूल चेंज होतात. उद्या जर यूट्यूबला हे कळालं की ह्या गोष्टीमुळे भरपूर लोक याचा यूज करून 4,000 वॉच टाईम पूर्ण करत आहेत,
तर हे सुद्धा बंद करू शकतात. जर त्यांना असं वाटलं की शॉर्टकट आहे हा, जर त्यांना काय प्रॉब्लेम नसेल तर हे चालू पण राहील. त्यामुळे लवकरात लवकर ह्याचा यूज करून आपण 4000 वॉच टाईम पूर्ण करायचा. माझ्यासमोर असे भरपूर लोक आहेत की एका तासात, 2 दिवसात, 10 दिवसात, 15 दिवसामध्ये हे यूज करून बनवले. तर आपलं पोस्टर तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. गॅलरीमध्ये सेव्ह झालेला आहे, तो वरती ऑप्शन होता. आता मी यूट्यूब लाईव्ह कशी घ्यायची ते तुम्हाला दाखवतोय. आपण सिम्पल लाईव्ह, जसं आपण लाईव्ह घेतो तसं जायचं. पेन्सिलवरती क्लिक केल्यानंतर टायटल आपला टाकायचा, जो पोस्टर रिलेटेड आहे तो. आता मी शहरातील सध्याची सिलेंडरची स्थिती काय आहे त्याच्यासाठी एक पोस्टर बनवला होता. टायटलमध्ये पण मी सुद्धा तेच टाकणार आहे. ते टाकल्यानंतर खाली जे तुमचं रेग्युलर असतं त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे नाही. फक्त माझा चॅनेल मोनो आहे आणि ते मला प्रत्येक वेळेस चॅनेल मोनो असल्यामुळे प्रत्येक वेळेस मला लाईव्ह चालू करताना अनेबल मॉनिटायझेशन करावं लागतं. तुमचं चॅनेल मोनो असेल तरी तुम्हाला करावं लागेल, नसेल तर काही गरज नाही, ते ऑप्शन येणार नाही तुम्हाला. तर आता मी टायटल टाकलेलं आहे. आता मी खालची सेटिंग करून घेतो. स्क्रीनकास्टचं एक ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, हे बघा मी चालू केलं आहे स्क्रीनकास्ट. म्हणजे आत्ता आपली लगेच स्क्रीन तिकडे जाणार नाही, हे मॉनिटायझेशनचं ऑप्शन आहे, ते मी चालू केलेलं आहे. मला म्हणजे लाईव्हला जे काय पैसे येतील ते. आणि आता आपण रेग्युलर जसे ओके करतो ते की चाइल्डमध्ये आहे का ते ऑप्शन आहे. हे दुसरं आहे ब्ल्यूमध्ये ओके करायचं. आपली स्क्रीन काय अजून लाईव्हला गेली नाही त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आता इकडे बघा वरती ऑप्शन आहे गो लाईव्ह. पहिल्यांदा आता मी गो लाईव्ह केलं तरच आपली स्क्रीन तिकडे जाणार, अजून तुमचा लाईव्ह चालू झालेला नाही, हे लक्षात ठेवा. आणि इकडे बाजूला जे मेसेजचा सिम्बॉल कट दिसतोय तो आपल्याला चालू करायचा आहे, म्हणजे मेसेज दिसायला सुरुवात होतील. तर मी तसे करतो, तुम्हाला दाखवतो. आता आपली लाईव्ह चालू झालेली आहे. मी आता गॅलरी जातो, गॅलरीमध्ये गेलो आहे आता मी. तर गॅलरीमध्ये फोटो बनवलेला मी, तो फोटो इथे आला असेल बघा. हा फोटो ओपन केला. हा फोटो आपल्याला हे असंच ओपन करून ठेवायची आहे गॅलरी आपल्याला. तर बघू शकता आता मी मेसेजचं ओपन करेन. आता मी माझा फोटो इथं लाईव्ह माझा दिसत होता तो बंद केला आहे मी. आता माझा प्रोफाईल फोटो दिसतोय आणि मेसेजचं पण चालू केलेलं आहे. आता मेसेजेस यायला सुरुवात होतील. तर एवढंच आहे, जास्त काय हे नाही आहे, टेन्शन नाही आहे. असं स्क्रीनकास्ट करतात. आता तुम्हाला मी दाखवतो की मी काही स्क्रीनशॉट काढलेले आहेत की माझे किती व्ह्यूज होते, किती कमेंट कसे मला दिसत होते. आणि आता शेवटला मी जेव्हा बंद केली तेव्हा मला बघा एवढ्या 7 मिनटामध्ये 1732 व्ह्यूज झाले. त्यामुळे लाईव्ह हा छान चालतो, व्ह्यूज पण छान येतात आणि ह्याच्यामध्ये चॅनेल पण मोनो होतो. त्यामुळे ही लाईव्ह तुम्ही घ्या आणि लवकरात लवकर चॅनेल मोनो करा. आणि मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून नवीन काय माहिती असेल ती पण सांगा, त्याच्याबद्दल एक व्हिडिओ येईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, हाईप करायला विसरू नका. हाईप केल्याने आपल्या चॅनेलची व्हिडिओची ग्रो होते आणि व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत पोचतो. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर ही माहिती येईल. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.